नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण वाक्याचे प्रकार शिकायला सुरुवात करत आहोत आणि जवळजवळ वाक्याचे प्रकार म्हणजे या व्हिडिओमध्ये आपलं पूर्ण होऊन जाईल. व्हिडिओ थोडा मोठा बनू शकतो, बरोबर. तर मागचे आता याआधी आपण काय शिकलो होतो? पार्ट्स ऑफ स्पीच शिकलो होतो. तर पार्ट्स ऑफ स्पीचवर आपण 9 व्हिडिओ बनवले होते. किती व्हिडिओ बनवले होते? 9. तर ते 9 व्हिडिओ व्यवस्थित पाहिले तर तुम्हाला पार्ट्स ऑफ स्पीच समजेल. त्याच्यानंतर आता पुढचा आपला टॉपिक आहे काइंड्स ऑफ सेंटेन्सेस. काय? काइंड्स ऑफ सेंटेन्सेस. काइंड्स ऑफ सेंटेन्सेस म्हणजे काय? वाक्याचे प्रकार. मराठीमध्ये काय म्हणतो त्याला? वाक्यांचे प्रकार. आता एक गोष्ट लक्षात राहू द्या की आपण आपली रेग्युलर रुटीन लाईफमध्ये, डेली लाईफमध्ये, आपल्या रुटीनवर आपण बोलताना अनेक असे वाक्य बोलत असतो. आता मी जे बोलतोय हे सर्व वाक्य आहेत. तुम्ही जे ऐकताय ते सर्व वाक्य आहेत. किंवा तुम्ही घरामध्ये, शाळेमध्ये, बाहेर खेळताना जेही काही वाक्य बोलतात, बरोबर, तर ते सर्व वाक्य त्यांना प्रकार असतात. काय असतात? त्यांना प्रकार असतात. म्हणजे आपण कोणत्या प्रकारचं वाक्य बोलतोय हे आपल्याला लक्षात राहत नाही. तर आज आपल्याला त्याविषयी थोडंसं समजून घ्यायचं आहे. ते जर समजलं तर आपल्याला पुढे टेन्स शिकायला कठीण जाणार नाही. कारण याचा पुढचा मुद्दा आपला टेन्स आहे. आपण प्रत्येक टेन्सवर एक एक व्हिडिओ वेगवेगळे बनवणार आहोत. तर त्यावेळेस तुम्हाला सगळं समजेल. परंतु आता वाक्याचे प्रकार समजल्यावर पुढचा अभ्यासक्रम समजणं थोडंसं सोपं होईल. छोटे मोठे वाक्य तुम्हाला समजायला लागतील की वाक्य हे वाक्य कोणतं आहे, ते वाक्य कोणतं आहे, लगेच तुम्ही सांगू शकणार, बरोबर. तर आजचा आपला मुद्दा आहे काइंड्स ऑफ सेंटेन्सेस. आता हे काइंड्स ऑफ सेंटेन्सेस काय असतात, बरोबर, काइंड्स ऑफ सेंटेन्सेस कोणते असतात ते आपल्याला समजून घेणं महत्त्वाचं आहे. तर याच्यामध्ये पहिला प्रकार आहे ॲझर्टिव्ह सेंटेन्सेस. पहिला प्रकार आहे ॲझर्टिव्ह सेंटेन्सेस. त्याच्यानंतर इथं जागा उरायला पाहिजे. दुसरा प्रकार आहे इम्परेटिव्ह सेंटेन्सेस. दुसरा प्रकार आहे इम्परेटिव्ह सेंटेन्सेस. तिसरा आहे इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सेस. तिसरा प्रकार काय आहे? इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सेस. आणि चौथा प्रकार आहे एक्सक्लामेटरी सेंटेन्सेस. तर हे महत्त्वाचे 4 प्रकार आहेत. हे आपल्याला समजून घ्यायचे आहेत. म्हणजे आपल्या समोर नंतर जे पण वाक्य येतील, आपण पुस्तक वाचतो, पॅसेज वाचतो, तर त्यावेळेस आपल्याला समजेल की या पॅसेजमध्ये हे वाक्य कोणत्या प्रकारचं आहे. तुम्ही लगेच ओळखू शकता. परंतु हे माहीत असायला पाहिजे. हे माहीत असेल तर. आता सर्वात पहिला मुद्दा आला ॲझर्टिव्ह सेंटेन्स. काय आलं? ॲझर्टिव्ह सेंटेन्स. तर याला मराठीमध्ये म्हणतात विधानार्थी वाक्य. विधानार्थी वाक्य, बरोबर. विधानार्थी वाक्य म्हणजे काय? की असे वाक्य की ज्याच्यामध्ये विधान जे असतं हे कॉमन असतं, सामान्य असतं. ज्याच्यामध्ये विधान हे सामान्य असतं, अशा प्रकारचे जे वाक्य असतात, अशा प्रकारच्या वाक्यांना ॲझर्टिव्ह सेंटेन्स असे म्हणतात. आता विधान सामान्य असतं म्हणजे कसं असतं तर हे तुम्हाला केव्हा समजायला लागेल? हे बाकीचे समजणार म्हणजे तुम्ही हे समजून जाणार, बरोबर. तर ज्या वाक्यांमध्ये सामान्य विधान दर्शवलेलं असतं अशा प्रकारच्या वाक्यांना ॲझर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे विधानार्थी वाक्य असे म्हणतात, बरोबर. तर फॉर एक्झाम्पल बघा, आता इथं ही इज गोइंग टू स्कूल. तो शाळेत जात आहे. तो शाळेत जात आहे म्हणजे कॉमन सेंटेन्स आहे. कसं सेंटेन्स आहे? कॉमन सेंटेन्स आहे. याचं विधान कसं आहे? सामान्य आहे. याच्यामध्ये काही प्रश्न दिलेले नाही किंवा काही उलट सुलट विचारलेलं नाही. एक फक्त त्याच्या बाबतीत माहिती दिलेली की तो शाळेत जात आहे, मी शिकवत आहे, तुम्ही ऐकत आहात. हे सर्व वाक्य काय आहेत? हे ॲझर्टिव्ह सेंटेन्स आहेत, बरोबर. नंतर अजून तुम्हाला उदाहरण देऊ. चिल्ड्रन प्ले इन द गार्डन. मुलं बगीच्यात खेळतात, बरोबर. मुलं बगीच्यात खेळतात. तर हे जे वाक्य आहे, मुलं काय करतात? खेळतात. म्हणजे कॉमन सेंटेन्स झालं, सामान्य वाक्य झालं. मग अशा प्रकारचे जे वाक्य असतात अशा प्रकारच्या वाक्यांना ॲझर्टिव्ह सेंटेन्स असे म्हणतात.
आणि या वाक्यांच्या शेवटी फुल स्टॉप असतो. काय असतो? फुल स्टॉप असतो. बघून घ्या, या वाक्यांच्या शेवटी काय असतो? फुल स्टॉप असतो. ही गोष्ट मात्र लक्षात राहू द्यायची. ॲझर्टिव्ह सेंटेन्समध्ये वाक्याच्या शेवटी काय असतो? फुल स्टॉप असतो. मग हे झालं ॲझर्टिव्ह सेंटेन्स, बरोबर. त्याच्यानंतर दुसरा प्रकार येतो तो इम्परेटिव्ह सेंटेन्स. इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय? आज्ञार्थी वाक्य. आज्ञार्थी वाक्य. आज्ञार्थी वाक्य म्हणजे काय? आज्ञा देणे, आज्ञा देणे, सूचना देणे. असं नको करू, तसं नको करू, हे कर, ते कर, उभा राहा, खाली बस, हे सर्व काय आहेत? हे दुसऱ्यांना सांगितलं जातं. आपण जर समजा आता मला एखाद्या विद्यार्थ्याला काही काम सांगायचं आहे, तर मी काय करेल? ते पुस्तक आण रे, उभा राहा, खाली बस, अभ्यास कर, बरोबर, माझं रजिस्टर घेऊन ये, असं वाक्य बोलेल की नाही? बरोबर. मग हे जे वाक्य असतात की जे आपण दुसऱ्याला करण्यासाठी प्रेरित करतो, दुसऱ्यांना सांगतो की हे करून आण, तर त्या सर्व वाक्य जे असतात ते आज्ञार्थी वाक्य असतात. त्यानंतर तुम्ही मंदिरावर जातात, मंदिराचा बाहेर बोर्ड दिलेलं असतं की तुमचे बूट चप्पल बाहेर मंदिराच्या बाहेर काढावे, अशा सूचना असतात. आपण रेल्वे स्टेशनवर जातो, तिथे दिलेलं असतं इथं घाण करू नये. त्यानंतर काही असे बरेचसे उदाहरणं असतात, धूम्रपान करणे निषेध आहे. असे जे वाक्य असतात ना, हे सर्व वाक्य आज्ञार्थी वाक्य असतात. म्हणजे आपण दुसऱ्यांना जे काम करायला सांगतो, ऑर्डर करतो, आज्ञा देतो, सूचना देतो, असे सर्व वाक्य आज्ञार्थी वाक्य असतात. अभ्यास करा, अभ्यास करू नका, खेळायला जा, खेळू नका, सकाळी लवकर उठा, रात्री लवकर झोपा, वेळेवर पाणी प्या, वेळेवर जेवण करा, वेळेवर अभ्यास करा. हे सर्व वाक्य काय आहेत? या आज्ञार्थी वाक्य आहेत. हे कसे वाक्य आहेत? आज्ञार्थी वाक्य आहेत. मग आता हे जे आज्ञार्थी वाक्य आहेत, बघा लक्ष द्या, हे जे आज्ञार्थी वाक्य आहेत यांची सुरुवात कशाने होते? वर्बने होते. कशाने होते? वर्बने होते. वर्ब म्हणजे काय? मी तुम्हाला पहिले पण शिकवलेलं आहे. पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये तुम्हाला शिकवलं होतं क्रियापद. वर्ब म्हणजे काय? क्रियापद. क्रिया करणारे शब्द, ज्या शब्दांपासून कृती दर्शवतो आपण, अशा शब्दांना वर्ब असे म्हणतो. तर आज्ञार्थी वाक्यांची सुरुवात, इम्परेटिव्ह सेंटेन्सची सुरुवात कशाने होते? वर्बने होते. मग आता वर्बने सुरुवात होते म्हणजे याचा अर्थ बघा, या ठिकाणी ही पासून सुरुवात झाली. कशापासून? ही पासून. ही काय आहे? प्रोनाउन आहे. या ठिकाणी चिल्ड्रन पासून सुरुवात झाली, बरोबर. चिल्ड्रन काय आहे? नाऊन आहे. तर या ठिकाणी नाऊनने सुरुवात झाली होती, नाऊनने प्रोनाऊनने सुरुवात झाली होती. परंतु या ठिकाणी वाक्याची सुरुवात कशाने होते? वर्बने होते. कशाने होते? वर्बने होते. एवढं लक्षात राहू द्यायचं. तर बघा आता वर्बने वाक्याची सुरुवात होते. मग मी तुम्हाला जसं सांगितलं की स्टँडअप, फॉर एक्झाम्पल, उदाहरण घेऊ आपण. उदाहरण तिकडे लिहून देतो मी, म्हणजे इथं कसं मला काही प्रकार लिहावे लागतं थोडेसे. आता समजा तुम्हाला बोललो मी स्टँडअप. स्टँडअप म्हणजे काय? उभा राहा, बरोबर. सिट डाऊन, सिट डाऊन म्हणजे काय? खाली बस, बरोबर. गिव्ह मी युअर बुक, गिव्ह मी युअर बुक, मला तुझं पुस्तक दे. म्हणजे हे सर्व काय आहेत? आज्ञार्थी वाक्य आहेत. हे सर्व काय आहेत? आज्ञार्थी वाक्य. आलं लक्षात? हे सर्व काय आहेत? आज्ञार्थी वाक्य. मग हे जे आज्ञार्थी वाक्य आहेत हे दोन प्रकारचे असतात. हे आज्ञार्थी वाक्य दोन प्रकारचे असतात. बघा आता या ठिकाणी वर्बने सुरुवात झालेली आहे, बरोबर. आता या वाक्यांना मी दुसरा प्रकार बनवू का? समजा इथं स्टँडअप केलं, डोंट स्टँडअप, बरोबर. त्याच्यानंतर पुढचं डोंट सिट डाऊन, परत पुढचं डोंट गिव्ह मी युअर बुक. बघा आता डोंट स्टँडअप, उभा राहू नको, डोंट सिट डाऊन, बसू नको, डोंट गिव्ह मी युअर बुक, मला तुझं पुस्तक देऊ नको, बरोबर. डोंट जर काढला, मला तुझं पुस्तक दे, डोंट काढला तर, आणि जर डोंट लावला तर मला तुझं पुस्तक देऊ नको. म्हणजे याचा अर्थ आज्ञार्थी वाक्य दोन प्रकारचे असतात. फक्त स्टँडअप आला तर ते पॉझिटिव्ह आज्ञार्थी वाक्य, आणि जर डोंट लावला पुढे तर ते निगेटिव्ह आज्ञार्थी वाक्य. अभ्यास कर, पॉझिटिव्ह सेंटेन्स, आपलं पॉझिटिव्ह इम्परेटिव्ह सेंटेन्स. अभ्यास करू नको, नेगेटिव्ह इम्परेटिव्ह सेंटेन्स. एवढं लक्षात राहू द्यायचं. डोंट वापरला म्हणजे ते निगेटिव्ह आज्ञार्थी वाक्य, आणि नुसतं वर्ब लावून वाक्य बनलं तर ते पॉझिटिव्ह इम्परेटिव्ह सेंटेन्स. येतंय लक्षात? समजतंय?
याच्यावर सराव करणं गरजेचं राहतं. कोणताही वर्ग घ्यायचं, बरोबर, कोणतंही वर्ग घ्यायचं आणि त्याच्यावर असे वाक्य बनवत जायचं. आपोआप तुम्ही प्रॅक्टिस करा, बरोबर जमतं, बरोबर. तर हे झाले आज्ञार्थी वाक्य. तर आपण या ठिकाणी आता आज्ञार्थी वाक्याचे दोन एक उदाहरणं घेऊ. पहिले याचे प्रकार लिहून घेऊ आपण. पॉझिटिव्ह वेगळं लिहू आणि निगेटिव्ह वेगळं लिहू, म्हणजे आपल्याला लक्षात राहील. पॉझिटिव्ह इम्परेटिव्ह सेंटेन्स आणि दुसरं निगेटिव्ह इम्परेटिव्ह सेंटेन्स. आता बघा, एखाद्या पुस्तकाला आपलं एखाद्या विद्यार्थ्याला मी सांगितलं होमवर्क दिला असेल घरी, बरोबर, लगेच शाळेत आला का त्या पोराला काय म्हणेल, मला तुझा होमवर्क दाखव, बरोबर. शो मी युअर होमवर्क, शो मी युअर होमवर्क, मला तुझा होमवर्क दाखव. हा शो काय आहे, वर्ब आहे, वर्ब वन. लक्ष राहू द्या, वर्ब वन आहे. शो मी युअर होमवर्क, मला तुझं होमवर्क दाखव. हे झालं पॉझिटिव्ह. आणि निगेटिव्ह असेल तर काय होईल मग सांगा. मी आता याचा पहिले थोडंसं बोललो, काय बोललो, निगेटिव्ह राहील तर काय करावं लागेल, डोंट वापरायचा. डोंट शो मी युअर होमवर्क, मला तुझं गृहकार्य दाखवू नको. म्हणजे हे झालं निगेटिव्ह आज्ञार्थी वाक्य. आलं लक्षात. तर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन प्रकारचे आज्ञार्थी वाक्य असतात. आज्ञार्थी वाक्यांच्या शेवटी सुद्धा काय लागतो, फुल स्टॉप लागतो. ॲझर्टिव्ह सेंटेन्सच्या शेवटी सुद्धा काय लागतो, फुल स्टॉप लागतो. आज्ञार्थी वाक्याच्या शेवटी सुद्धा काय लागतो, फुल स्टॉप लागतो, बरोबर. अजून जर आज्ञार्थी वाक्य, जर समजा एखादा मुलगा आहे, त्याला मला काम सांगायचंय, मग राहुल असं नाव बोललो मी, राहुल कम हिअर, राहुल कम हिअर. मग बघा, आता या ठिकाणी वाक्याची सुरुवात राहुलने झालेली आहे का, नाही. राहुल इज अ सब्जेक्ट, ज्यादा मी काम सांगतोय तो आहे राहुल, बरोबर. पण त्याला काय करायला सांगितलं मी, कम हिअर. हे वाक्य आहे मेन आपलं, इथं कॉमा दिलाय ना, बरोबर. तर तो राहुलला सोडा, कम हिअर इकडे ये. म्हणजे वाक्याची सुरुवात कशाने झाली, कमने. आणि मग निगेटिव्ह बोलायचं राहिलं तर डोंट कम हिअर, इकडे येऊ नको. आलं लक्षात. हे निगेटिव्ह झालं आणि हे पॉझिटिव्ह झालं. म्हणजे अशा प्रकारचे जे वाक्य असतात की ज्यांच्याने दुसऱ्यांना आज्ञा दिली जाते, सूचना दिली जाते, उपदेश दिला जातो, अशा प्रकारचे वाक्यांना आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात. आलं लक्षात, समजलं. मग हे आहे पॉझिटिव्ह आज्ञार्थी वाक्य आणि हे आहे निगेटिव्ह आज्ञार्थी वाक्य. पॉझिटिव्ह मध्ये काय होतं, सुरुवात, वाक्याची सुरुवात वर्बने होते आणि निगेटिव्ह मध्ये काय होतं, वाक्याची सुरुवात कशाने होते, डॉन्टने होते. कशाने होते, डॉन्टने. गो रन फास्ट, रन फास्ट, जोराने धाव. डोंट रन फास्ट, जोराने धावू नको. अशा पद्धतीने. आलं लक्षात. तर हे झालं ॲझर्टिव्ह सेंटेन्स, हे झालं इम्परेटिव्ह सेंटेन्स. आता तिसरा प्रकार आहे आपला इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय, प्रश्नार्थक वाक्य. काय, प्रश्नार्थक वाक्य. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय, प्रश्नार्थक वाक्य. मग साहजिक आहे, आता तिथं हेडिंग मध्ये दिलेलं आहे प्रश्नार्थक वाक्य म्हणजे काय, ज्या वाक्यांमध्ये प्रश्न असतो अशा प्रकारचे वाक्य, बरोबर. ज्या वाक्यांपासून प्रश्न विचारले जातात, वी आस्क क्वेश्चन, बरोबर, आपण प्रश्न विचारतो, अशा प्रकारच्या वाक्यांना इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे प्रश्नार्थक वाक्य असे म्हणतात. मग आता प्रश्न कसे, तर बघा पार्ट्स ऑफ स्पीच आपण पाहिलं. पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये आपण कुठं पाहिलं होतं, इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन पाहिले होते. बघा इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन, तिथं प्रश्न विचारायचे शब्द पाहिले होते. WH क्वेश्चन, व्हॉट, वेअर, हुम, व्हेन, व्हाय, हे जे शब्द होते, हे सर्व शब्द काय करायचे, प्रश्न विचारायचे कामं करायचे, बरोबर. तर त्या ठिकाणी आपण ते पाहिलं होतं. तर अशा प्रकारचे जे प्रश्नार्थक सर्वनामांनी, इंट्रोगेटिव्ह प्रोनाउननी जे वाक्य सुरू होतात ते सर्व प्रश्नार्थक वाक्य असतात. एवढं लक्षात राहू द्यायचं. म्हणजे या वाक्यांची सुरुवात कशाने होते, या वाक्यांची सुरुवात होते WH ने. आता हे WH काय आहे, WH पासून प्रश्नार्थक सर्वनाम बनतात. बघा कोणते कोणते बनतात, व्हॉट, हू, व्हेन, हुम, व्हाय, हुज, विच. अजून काय राहिलं बघा, व्हॉट झाला, हू झाला, व्हेन झाला, हुम झाला, व्हाय, हुज, विच, आणि अजून एखादं
एक बाकी राहिलं होतं कोणतं तरी, वेअर. बरोबर, वेअर. तर हे आहेत WH क्वेश्चन, यांच्याने ते प्रश्न सुरू होतात. त्याच्यानंतर हा ओपन येतो, त्याच्यानंतर हा ओपन येतो, याच्याने प्रश्न सुरू होतात. मला जर विचारायचं राहिलं, बघा मी एकेकावर एक वाक्य बोलतो. व्हॉट इज युअर नेम, तुझे नाव काय, कोणतं वाक्य झालं, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. बरोबर. हु आर यू, तू कोण आहे, कोणतं वाक्य झालं, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. वेन विल यू कम, तू केव्हा येणार, बरोबर, कोणतं वाक्य झालं, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. हुम डू यू इन्व्हाइट, तू कोणाला आमंत्रण दिलं, कोणतं वाक्य झालं, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. बरोबर. वाय डिड यू कम लेट, तू उशिरा का आला, कोणतं वाक्य झालं, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. हुज पेन हुज चॉक इज दिस, हा खडू कोणाचा आहे, कोणतं वाक्य झालं, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. विच कलर डू यू लाईक, तुला कोणता रंग आवडतो, कोणतं वाक्य झालं, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. आणि वेअर डू यू लिव्ह, तू कुठे राहतो, कोणतं वाक्य झालं, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. नंतर हाऊ आर यू, तू कसा आहे, कोणतं वाक्य झालं, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. बनलं की नाही यांच्याने प्रश्न. म्हणजे प्रश्न विचारले तर याचा अर्थ ते कोणतं सेंटेन्स आहे, मग इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. आलं लक्षात. आणि इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स जर असेल तर त्याच्या शेवटी काय लावणार, बघ इथं आपण फुलस्टॉप लावला होता, इथं आपण फुलस्टॉप लावला होता. प्रश्न विचारायचे असले तर प्रश्नाच्या शेवटी काय लावतो, प्रश्नार्थक चिन्ह, क्वेश्चन मार्क लावतो ना, बरोबर की नाही. मग समजा आता ठीक आहे, ते पण दाखवतो मी तुम्हाला. आता याच्याने प्रश्न विचारला, पण काही वेळा काय होतं माहितीये का, काही वेळा हे शब्द न वापरता सुद्धा आपण प्रश्न विचारत असतो. माहितीये का ते कसं करतो, तर हे शब्द न वापरता प्रश्न विचारतो. बरोबर. आता बघा मी एक वाक्य बोलतोय मराठीमध्ये, तू क्रिकेट खेळतो काय. बघा हे वाक्य दुसऱ्या प्रकारे, तू क्रिकेट खेळतो, साधं झालं ॲझर्टिव्ह सेंटेन्स. तू क्रिकेट खेळतो का, पुढे का लावून दिला, काय बनला तो प्रश्न. मग या ठिकाणी बघा, तू क्रिकेट खेळतो का, तू क्रिकेट खेळतो का, प्रश्न झाला की नाही. मग समोरचा मला काय म्हणेल, हो किंवा नाही. बरोबर, उत्तर काय दिल तो, हो किंवा नाही. तर तो भाग जाऊ द्या, परंतु प्रश्न कसा बनला, तू क्रिकेट खेळतो का. बघा तू क्रिकेट खेळतो वाक्य आहे, तर ते ॲझर्टिव्ह सेंटेन्स आहे. बरोबर. त्याच्या पुढे मी का शब्द मराठीत लावला, लगेच प्रश्न बनून दिला. तू क्रिकेट खेळतो का, तू जेवलास का, तू अभ्यास केला का, तू गावाला जातोय का. बरोबर की नाही. तर हे जे प्रश्न आहेत हे सुद्धा आहेत, हे यांच्याने सुरू नाही झालेले आहेत. हे जे इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन आहेत, प्रश्नार्थक सर्वनाम आहेत, यांच्यापासून मी जे आता बोललो ते प्रश्न सुरू झालेले नाहीत. तर ते आपण फक्त वाक्य, मी गावाला जात आहे, मी गावाला जात आहे का, बरोबर, बनला प्रश्न. बरोबर आहे की नाही. तर त्याच्यामध्ये हे वापरले आहेत का, नाही वापरले. हे प्रश्न बनवण्यासाठी यांचा वापर करावा लागतो. बरोबर आहे. आणि ते प्रश्न बनवण्यासाठी मराठीमध्ये फक्त का लावला, म्हणजे मराठीमध्ये का लावला, पण इंग्रजीमध्ये काय करावं लागेल ते आपण बघू. मग बघा आता हे जे प्रश्नार्थक सर्वनाम आहेत ना, आय मीन इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहेत, यांना सुद्धा आपण दोन भागामध्ये काय करू, डिवाइड करू. काय करू, डिवाइड करू दोन भागामध्ये. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सला आपण आपल्या पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करायचा. तर आता इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सला दोन भागामध्ये डिवाइड करायचे आहेत. तर पहिला भाग घेतो मी वर्बल क्वेश्चन. वर्बल क्वेश्चन. बरोबर. पहिला काय घेतला, वर्बल क्वेश्चन. आणि दुसरा घेतला मी नॉन वर्बल क्वेश्चन. नॉन वर्बल क्वेश्चन असा भाग घेतला. बरं हे तर समजलं असेल, पुसतो मी आता, आपल्याला जागा उरणार नाही तर समजायला. आता बघा वर्बल क्वेश्चन आणि नॉन वर्बल क्वेश्चन म्हणजे काय. तर वर्बल क्वेश्चन म्हणजे जर प्रश्न वर्बने सुरू होत असेल, बरोबर, जर प्रश्न वर्बने सुरू होत असेल तर तो वर्बल क्वेश्चन. मग तुम्ही टेन्स शिकले असणार, बरोबर. तर त्याच्यामध्ये इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स येतात टेन्सला बदलायचं. तर त्याला मी तुम्हाला थोडं समजवतो मी आता. पहिले वर्बल क्वेश्चन आपण समजून घेऊ. बरोबर. वर्बल क्वेश्चन म्हणजे काय, समजा आता ही प्लेज क्रिकेट असं वाक्य आहे. बरोबर. ही प्लेज क्रिकेट, इथे यस लावून दिला. नियमनुसार या टेन्समध्ये यस लावावा लागतो. ते टेन्स शिकू तेव्हा समजवू आपण. ही प्लेज क्रिकेट, तो क्रिकेट खेळतो. बरोबर. मराठीमध्ये काय, तो क्रिकेट खेळतो असं वाक्य आहे. म्हणजे हे वाक्य कोणतं आहे, ॲझर्टिव्ह सेंटेन्स. कोणतं आहे हे वाक्य, ॲझर्टिव्ह सेंटेन्स. याच्या शेवटी फुल स्टॉप लागलेला आहे. मग आता याला प्रश्न बनवू का मी,
याला प्रश्न बनवू. तर बघा आता, डज ही प्ले क्रिकेट, डज ही प्ले क्रिकेट असं बनवलं. इथं यस काढून टाकला, प्रश्न बनवला म्हणून. तो का निघाला ते तुम्हाला जेव्हा टेन्स शिकवेल ना तेव्हा समजेल. समजलं का? आता बघा, ही प्लेज क्रिकेट हे ॲझर्टिव्ह सेंटेन्स आहे. याला मी काय बनवलं? इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स बनवलं. डज ही प्ले क्रिकेट, तो क्रिकेट खेळतो का? बरोबर. मग आता बघा, हा प्रश्न बनला. काय बनला? हा प्रश्न. मग मला एक सांगा, या ठिकाणी आपण वॉट वापरला का? ते पहिले जे लिहून दिले होते ते वापरले का? नाही वापरले. वापरले? नाही वापरले. वॉट वापरला, हू वापरला, वाय वापरला, वेन वापरला, वापरले का? नाही. या ठिकाणी हा जो प्रश्न आहे डजने सुरू झाला. बरोबर. समजा या ठिकाणी वाक्य जर असं राहिलं असतं, ही इज गोईंग, तो जात आहे. बरोबर. याला जर हे वाक्य प्रश्न बनवायचे, मग काय बनेल? इज ही गोईंग झाला, प्रश्न तयार. इज ही गोईंग, तो जात आहे का? बघा, मराठीमध्ये आपण का लावायचो? तो जात आहे, तो जात आहे का बनला प्रश्न. परंतु या ठिकाणी ही इज गोईंग, इज ही गोईंग, तो जात आहे का, अशा पद्धतीने इथं प्रश्न बनला. मग हे तुम्हाला आता हा इथं इज वापरला, इथं डज वापरला, हे कसं आलं? जेव्हा टेन्स शिकू त्याच्यामध्ये ते समजेल आपल्याला. टेन्सनुसार असतं ते. बरोबर. पण हे जे प्रश्न असतात बघा, इथं प्रश्न कशाने सुरू झाला? डजने. इथं प्रश्न कशाने सुरू झाला? इजने. समजा आता इथं वाक्य आहे, ही प्लेड, तो खेळला. काय वाक्य आहे? ही प्लेड, वाक्य आहे, समजून घ्या. मग आता इथं काय? तो खेळला. मग इथं प्रश्न कसा बनेल? डीड ही प्ले, शेवटी प्रश्न, डीड ही प्ले, तो खेळला का? बरोबर. म्हणजे बघा प्रश्न बनला. इथं प्रश्न कशाने बनला? डीडने बनला. कशाने? डीडने. म्हणजे हे जे आहेत, हे जे आहेत यांना इनव्हर्जन टाईप क्वेश्चन म्हणतो आपण. यांना काय म्हणतो? इनव्हर्जन टाईप क्वेश्चन. तर हे जे प्रश्न असतात हे वर्ब पासून सुरू होतात. बघा, डजने सुरू झाला, इजने सुरू झाला, डीडने सुरू झाला. बरोबर आहे की नाही? तर या ठिकाणी आपण हे जे इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन होते ते वापरलेले नाहीत. म्हणून अशा प्रकारच्या प्रश्नांना आपण वर्बल क्वेश्चन असे म्हणतो, जे क्रियापदाने सुरू होतात. जे क्रियापदाने सुरू होतात. आणि या प्रश्नाच्या शेवटी काय दिलेलं असतं? मग या प्रश्नाच्या शेवटी दिलेलं असतं प्रश्न चिन्ह, क्वेश्चन मार्क. एवढं लक्षात राहू द्या. आता बघा, नॉन वर्बल क्वेश्चन एक बनवू आपण. समजा, व्हॉट विल यू बाय व्हॉट विल यू बाय इन द मार्केट, इन द मार्केट असा प्रश्न बनवला मी. शेवटी प्रश्नचिन्ह दिलं बघा. तर हा प्रश्न जो आहे हा व्हॉटने सुरू झाला. कशाने सुरू झाला? व्हॉटने सुरू झाला. बरोबर. मग हा कोणता प्रश्न आला? नॉन वर्बल क्वेश्चन. बरोबर. परंतु हा प्रश्न, बरोबर, आपण वर्बने सुरू करू. मग आता कोणतं वाक्य घेऊ? समजा या वाक्याला बनवू का? ही विल बाय इन द मार्केट असं केलं. समजा, ही विल बाय इन द मार्केट, तो मार्केटमध्ये खरेदी करणार, असं वाक्य आहे. समजा असं वाक्य आहे. मग याला मला वर्बल क्वेश्चन बनवायचे. वर्बल क्वेश्चन बनवायचे म्हणजे याची वापरायची गरज नाही. व्हॉट, वेअर, वेन वगैरे वापरायची गरज नाही. मग बघा कसा बनेल? विल ही बाय इन द मार्केट, झाला प्रश्न तयार. विल ही बाय इन द मार्केट, तो मार्केटमध्ये खरेदी करणार का? झाला की नाही प्रश्न तयार. बरोबर आहे की नाही? म्हणजे या प्रश्नाची सुरुवात विलने झाली, वर्बने झाली. बरोबर आहे. या प्रश्नाची सुरुवात इंट्रोगेटिव्ह प्रोनाउनने झाली. म्हणजे जर वर्बने प्रश्नाची सुरुवात झाली तर ते वर्बल क्वेश्चन, आणि इंट्रोगेटिव्ह प्रोनाउनने प्रश्नाची सुरुवात झाली तर ते नॉन वर्बल क्वेश्चन. एवढं लक्षात राहू द्यायचं. फक्त मराठीमध्ये का लावला म्हणजे प्रश्न बनून जातो. परंतु इंग्रजीमध्ये आपल्याला टेन्सच्या नियम, जे टेन्सचे नियम असतात ना, त्या नियमानुसार तो प्रश्न बनत असतो. बरोबर. मग अजून तुम्हाला सांगतो, यू कॅन सिंग असं वाक्य आहे. यू कॅन सिंग, तू गाऊ शकतो. काय? तू गाऊ शकतो. याला प्रश्न बनवा, कॅन यू सिंग. आता याचा अर्थ काय बनेल? मग यू कॅन सिंग, तू गाऊ शकतो, आणि कॅन यू सिंग, तू गाऊ शकतो का? झाला की नाही प्रश्न तयार. बरोबर आहे. मग इथं आता कॅन आला. मग हे केव्हा समजेल? टेन्स शिकल्यावर, जेव्हा आपण टेन्स शिकू त्याच्यामध्ये. तर आता आपल्याला मुद्दा काय आहे की वर्बल क्वेश्चन कसे असतात आणि नॉन वर्बल क्वेश्चन कसे असतात.
आपण इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस शिकतोय, तर त्याच्यामध्ये आपण दोन भाग करून घेतले, एक वर्बल क्वेश्चन आणि दुसरं नॉन वर्बल क्वेश्चन. आलं लक्षात? पुन्हा पुन्हा एक दोन वेळा व्हिडिओ बघून घ्यायचा, बरोबर समजून जाईल. समजलं? तर आता हे झाले इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. आणि इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सच्या शेवटी काय दिलेले असतात? क्वेश्चन मार्क दिलेले असतात. काय दिलेले असतात? क्वेश्चन मार्क. बरोबर? एवढं लक्षात राहू द्यायचं. ॲझर्टिव्ह सेंटेन्स याची सुरुवात नाउन किंवा प्रोनाउनने होते. बरोबर? याच्या शेवटी फुल स्टॉप असतो. एवढं लक्षात राहू द्या. इम्परेटिव्ह सेंटेन्स याच्यामध्ये दोन प्रकार आपण केले, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. पॉझिटिव्हची सुरुवात वर्ब वनने होते, वर्बने होते पॉझिटिव्हची सुरुवात. बरोबर? आणि निगेटिव्हची सुरुवात डॉन्टने होते. निगेटिव्हची सुरुवात कशी होते? डॉन्टने. बघा, शो मी युअर होमवर्क, डॉन्ट शो मी युअर होमवर्क. आलं का लक्षात? हां, त्याच्यानंतर इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आपण पाहिले. तर इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेसमध्ये काय असतात? वर्बल क्वेश्चन वेगळे असतात आणि नॉन वर्बल क्वेश्चन वेगळे असतात. वर्बल क्वेश्चन म्हणजे काय? की वर्बद्वारे प्रश्न सुरू होतात. मग बघा, वर्ब कोणते कोणते असतात? तर आपण ऑक्झिलरी वर्ब पाहिले होते, इज, एम, आर, वाज, वेअर, शॅल बी. कुठं पाहिलं होतं? वर्बचे जे प्रकार पाहिले होते आपण, वर्बचा व्हिडिओ जो आहे तो बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल. तर ते सर्व ऑक्झिलरी वर्ब होते. मॉडेल ऑक्झिलरीज पण होत्या, मॉडेल ऑक्झिलरीज पण पाहिले आपण तिथं. तर त्यांच्याने प्रश्न सुरू होतात. बरोबर? त्याच्यामध्ये मग इज, एम, आर येतो, वाज, वेअर येतो, शॉल, विल येतात, डू किंवा डज येतो, डीड येतो. त्यानंतर मॉडेल ऑक्झिलरीज कॅन, यात तुम्हाला वरती दाखवलं तशा पद्धतीने. तर तशा पद्धतीने आपलं वर्बल क्वेश्चन बनतात. आणि नॉन वर्बल क्वेश्चन म्हणजे कशापासून बनतात? नॉन वर्बल क्वेश्चन म्हणजे इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन पासून बनतात. तुम्ही प्रोनाउनचा व्हिडिओ बघा, आपला मागचा जो प्रोनाउनचा व्हिडिओ आहे तिथं बघा, तिथे तुम्हाला इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन दिसतील. तर तसे जे इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन असतात त्यांच्यापासून अशा प्रकारचे प्रश्न बनत असतात. ते म्हणजे नॉन वर्बल क्वेश्चन. आलं लक्षात? आणि बघा, वाट असेल, वेअर असेल, विच असेल, हुम असेल, व्हेन असेल, वाय असेल, तर अशा प्रकारच्या शब्दांनी हे नॉन वर्बल क्वेश्चन बनत असतात. आलं लक्षात? सराव करायचा. काय करायचा? सराव. हां, त्याच्यानंतर आता पुढचं शेवटचं येतं एक्सक्लामेटरी सेंटेन्स. एक्सक्लामेटरी सेंटेन्स म्हणजे याला मराठीमध्ये म्हणतो आपण उद्गारवाचक वाक्य. उद्गारवाचक वाक्य. एक्सक्लामेटरी सेंटेन्स म्हणजे काय? याला आपण म्हणतो उद्गारवाचक वाक्य. बरोबर? आता हे जे उद्गारवाचक वाक्य आहेत, पार्ट्स ऑफ स्पीच पाहिलं. पार्ट्स ऑफ स्पीचचा जो शेवटचा मुद्दा होता, 9वा व्हिडिओ, त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं, काय पाहिलं होतं? इंटरजेक्शन. बरोबर? त्याच्यामध्ये इंटरजेक्शन पाहिलं होतं. तिथं आपण एक्सक्लेमेशन मार्क द्या, आपलं एक्सक्लामेटरी सेंटेन्स एक्सक्लेमेशन मार्क दिलेलं आहे बहुतेक तिथं. हां, 9व्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे. बरोबर? तर त्या व्हिडिओमध्ये बघा, तिथं शब्द दिलेले होते, परंतु आपण आता शब्द नाही पाहते, आपण वाक्य पाहतोय. तर एक्सक्लामेटरी सेंटेन्स म्हणजे काय? उद्गारवाचक वाक्य. उद्गारवाचक वाक्य म्हणजे काय? की एखादी गोष्ट बघून आपल्याला आश्चर्य होत असेल, दुःख होत असेल, वाईट वाटत असेल, तर अशा वेळेस आपल्या तोंडातून निघणारं जे वाक्य असतं ते वाक्य म्हणजे एक्सक्लामेटरी सेंटेन्स, उद्गारवाचक वाक्य. ते वाक्य म्हणजे एक्सक्लामेटरी सेंटेन्स, उद्गारवाचक वाक्य. आता उद्गारवाचक वाक्य बघा, महत्वाचं काय असतं? उद्गारवाचक वाक्य फक्त दोन याच्याने तयार होतात. महत्वाचं म्हणजे कुठं लिहू आता? चला इथं लिहितो. व्हॉट आणि हाऊ, ह्या दोन शब्दांनी, हे जे दोन शब्द आहेत व्हॉट आणि हाऊ, यांच्याने उद्गारवाचक वाक्य तयार होतं. मग समजा तेंडुलकर खेळतोय, तेंडुलकरने एखादा सिक्स मारला, तेंडुलकरने एखादा सिक्स मारला, मग मी काय म्हण? व्हॉट अ शॉट! काय शॉट मारला! आश्चर्य झालं ना, सरप्राईज झालो मी, तेंडुलकरने असा शॉट मारला म्हणून. मग व्हॉटने काय बनलं? एक्सक्लामेटरी सेंटेन्स बनलं, उद्गारवाचक वाक्य बनलं. काय बनलं? उद्गारवाचक वाक्य बनलं. फॉर एक्झाम्पल, व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट असं वाक्य आलं, सरप्राईज आहे ना ते. मग शेवटी काय येईल? एक्सक्लेमेशन मार्क. काय येईल? एक्सक्लेमेशन मार्क. बघा, इथं फुल स्टॉप आला होता ॲझर्टिव्ह सेंटेन्समध्ये, इथं फुल स्टॉप आला इम्परेटिव्ह सेंटेन्समध्ये, इथं क्वेश्चन मार्क आला इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेसमध्ये, आणि इथं एक्सक्लेमेशन मार्क येतंय एक्सक्लामेटरी सेंटेन्समध्ये. एवढं लक्षात राहू द्या. मग बघा, व्हॉट अ शॉट, काय शॉट मारला. त्याच्यानंतर अजून एखादा व्हॉट वरून घेतो, व्हॉट अ ब्युटिफुल
गार्डन. व्हॉट अ ब्युटिफुल गार्डन. काय सुंदर बगीचा आहे. आता मी समजा फिरायला गेलो, एखादा बगीचा पाहिला, लगेच मला काय होतं, एकदम मला आवडला तो. मग मी काय व्हॉट अ ब्युटिफुल गार्डन, काय सुंदर बगीचा आहे. म्हणजे आपल्याला काय झालं, आश्चर्य झालं, सरप्राईज झालं. बरोबर आहे की नाही. तर सरप्राईज झालं, आश्चर्य झालं, दुःख झालं, तर त्यावेळेस अशा प्रकारच्या वाक्याचा वापर केला जातो. त्याच्यानंतर हाऊ वरून एखादं उदाहरण देऊ आपण. हाऊ लॉंग द रोड इज. हा रोड किती लांब आहे. हाऊ लॉंग द रोड इज. हाऊ लॉंग द रोड इज. हा रोड किती लांब आहे. म्हणजे आश्चर्य वाटलं. बरोबर आहे. म्हणजे काय वाटलं, आश्चर्य वाटलं, म्हणजे सरप्राईज झालो. त्यानंतर आपल्याला दुःख झालं किंवा खूप आनंदित झालो. तर अशा प्रकारचे वाक्य ज्यावेळेस आपल्याला बोलायचे असतात त्यावेळेस आपण व्हॉट किंवा हाऊचा वापर करून अशा प्रकारे वाक्य तयार करू शकतो. व्हॉट अ ब्युटिफुल चॉक दिस इज. व्हॉट अ डस्टर. काय डस्टर आहे. बरोबर आहे की नाही. आहेत की नाही वाक्य, बनतायत की नाही. म्हणजे अशा प्रकारचे वाक्य आपण बनवू शकतो. आलं लक्षात. तर हे झालं एक्सक्लामेटरी सेंटेन्सेस, उद्गारवाचक वाक्य. कोणी मेलं त्यावेळेस आपण तशा, समजा एखादा व्यक्ती मेला, ते पण एखादं उदाहरण देऊन देतो मी तुम्हाला. ना इथं देतो चला. व्हॉट अ काइंड मॅन. व्हॉट अ काइंड मॅन ही इज. काय दयाळू माणूस. एखादा मेला, एखादा चांगला व्यक्ती जर मेला, मग आपण त्याला बघतो, आपल्याला थोडंसं दुःख होतं, मग त्यावेळेस आपण थोडंसं आपल्या मनातून सहानुभूतीचे शब्द येतात. मग आपण अशा प्रकारे व्हॉट अ काइंड मॅन ही इज. किती चांगला दयाळू माणूस होता तो, किती दयाळू माणूस आहे तो. बरोबर, असं बोलतो की नाही आपण. म्हणजे अशा प्रकारचे वाक्य जे असतात, हे सर्व वाक्य एक्सक्लामेटरी सेंटेन्स असे मध्ये आहेत असे आपण म्हणतो. आता चला इथं इज मेल्यानंतर वाज वापरायला पाहिजे ना. व्हॉट अ काइंड मॅन ही वाज. बरोबर, किती चांगला माणूस होता, किती दयाळू माणूस होता तो, असं आपण म्हणतो. आता हे झालं एक्सक्लामेटरी सेंटेन्स. बरोबर. पण याच्यामध्ये ना एक गोष्ट महत्वाची आहे, ती लक्षात राहू द्या. समजा आता एखादा विद्यार्थी आहे, त्याला जर माझा आशीर्वाद घ्यायचा आहे, तर तो काय करेल, आपले पाय पडायला येतात. विद्यार्थी म्हणा, मुलं वाढवून आपल्यापेक्षा छोटे असतात, ते आपले पाय पडतात. मग आपले पाय पडायला आले की आपण धक्का मारून देतो का. नाही ना. काय करतो आपण, आशीर्वाद देतो. काय करतो, आशीर्वाद देतो. देतो की नाही. मग ते जे वाक्य असतात ते कोणते असतात, ते सुद्धा एक्सक्लेमेटरी सेंटेन्स मध्ये येतात. त्याला एक अजून नाव देण्यात आलेलं आहे, ऑप्टेटिव्ह सेंटेन्स. काय, त्याच्यातलाच भाग आहे तो, पण त्याचं एवढं महत्व नसतं, तरी तुम्हाला इथं सांगून देतो मी. इथं खाली लिहितो. एक उदाहरण कमी करून देऊ का, म्हणजे कसं समजेल. बघा ते कोणतं येतं, पाचवा प्रकार लिहून देतो मी इथं. ऑप्टेटिव्ह सेंटेन्सेस. ऑप्टेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे काय, इच्छादर्शक वाक्य. इच्छादर्शक वाक्य. बरोबर, इच्छादर्शक वाक्य म्हणजे आपल्याला जर कुणाला आशीर्वाद द्यायचा असेल, श्राप द्यायचा असेल, बरोबर, तर अशा प्रकारचे वाक्य म्हणजे कोणते सेंटेन्स, ऑप्टेटिव्ह सेंटेन्स म्हणजे इच्छादर्शक वाक्य. एवढं लक्षात राहू द्यायचं. मग हे वाक्य कसे असतात, आता एखादा पाय पडायला, बरोबर, आपण काय म्हणतो, खूप मोठा हो, नाव कमव. हे काय इच्छादर्शक वाक्य. बरोबर आहे. एखाद्याचा वाढदिवस असेल तर आपण काय म्हणतो, शुभेच्छा देतो, हॅपी बर्थडे टू यू. हे सर्व काय आहेत, ऑप्टेटिव्ह सेंटेन्स आहेत. म्हणजे आपण इच्छा व्यक्त करतोय ना, आशीर्वाद देतोय की नाही. बाय गॉड्स ग्रेस यू मे लिव्ह लॉंग. परमेश्वराच्या कृपेने तू जास्त जगो, असा आशीर्वाद देतो. बरोबर. तर हे सर्व वाक्य जे असतात ते ऑप्टेटिव्ह सेंटेन्समध्ये येतात. आणि ऑप्टेटिव्ह सेंटेन्स हा एक्सक्लामेटरी सेंटेन्सचाच प्रकार असतो, म्हणून त्याला स्पेशल घ्यायची आवश्यकता नसते. आलं लक्षात. म्हणजे हे जे आणि ऑप्टेटिव्ह सेंटेन्सच्या शेवटी पण काय असतात, एक्सक्लेमेशन मार्क असतात. ऑप्टेटिव्ह सेंटेन्स फॉर एक्झाम्पल बघा, एक उदाहरण देऊन देतो मी तुम्हाला. मे यू लिव्ह लॉंग, शेवटी क्वेश्चन मार्क, एक्सक्लेमेशन मार्क. मे यू लिव्ह लॉंग, तू दीर्घ आयुष्य जग. बरोबर, आशीर्वाद आहे की नाही हा. म्हणजे अशा प्रकारचे जे वाक्य असतात, अशा प्रकारच्या वाक्यांना ऑप्टेटिव्ह सेंटेन्स म्हणजे इच्छादर्शक वाक्य असे म्हणतात. तर मित्रांनो, आज आपण वाक्य, सेंटेन्स आणि सेंटेन्सेसचे प्रकार हे व्यवस्थितपणे शिकलो. बघा काय करायचं असतं, हा व्हिडिओ तुम्हाला एका वेळेमध्ये समजणार नाही, तर 2-3 वेळा बघायचा
आणि अशा प्रकारच्या वाक्यांवर सराव करायचा. तुम्ही जोपर्यंत सराव करत नाही तोपर्यंत तुम्हाला त्याच्या बाबतीत जास्त समजणार नाही. सराव फार गरजेचा आहे. बघा पहिल्यामध्ये काय पाहिलं, ॲझर्टिव्ह सेंटेन्स. हे सेंटेन्स कसे असतात, कॉमन असतात. यांचे विधान जे असतात सामान्य असतात आणि वाक्याच्या शेवटी काय असतो, फुल स्टॉप असतो, बरोबर. दुसरा सेंटेन्स काय पाहिला आपण, इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजे आज्ञार्थी वाक्य. तर आज्ञा दोन प्रकारचे असतात, बरोबर. एक वर्बने सुरू होते आणि एक डॉन्टने सुरू होते. स्टँड अप वर्बने सुरू झाली, डॉन्ट स्टँड अप डॉन्टने सुरू झाली, बरोबर. तर यांच्या शेवटी सुद्धा काय असतो, फुल स्टॉप असतो, बरोबर. त्याच्यानंतर इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आपण पाहिले, प्रश्नार्थक वाक्य. तर प्रश्नार्थक वाक्य आपण मुद्दामून दोन प्रकार करून घेतले, वर्बल आणि नॉन वर्बल, म्हणजे आपल्याला कळायला पाहिजे. नॉन वर्बल म्हणजे काय, जे इंट्रोगेटिव्ह प्रोनाऊन असतात. इंट्रोगेटिव्ह प्रोनाऊन मी व्हिडिओ बनवला आहे त्याच्यात बघायचं. तर इंट्रोगेटिव्ह प्रोनाऊन असतात ना, तर त्यांच्यापासून जे प्रश्न सुरू होतात ते नॉन वर्बल क्वेश्चन. आणि ऑक्झिलरी वर्बने जे प्रश्न सुरू होतात, मॉडेल ऑक्झिलरीने जे प्रश्न सुरू होतात ते सर्व काय असतात, वर्बल क्वेश्चन असतात. अरे भाषा समजते. मागचे व्हिडिओ जर पाहिले असतील तर हे समजेल. मागचे व्हिडिओ पाहिले असतील, समजले असतील, तुम्हाला समजलं असेल तर हे समजेल. एवढं मी सुरुवातीपासून सांगते, पहिल्यापासून व्यवस्थित क्रमानुसार व्हिडिओ बघा तर आपल्याला हे समजेल. त्याच्यानंतर चौथं येतं एक्सक्लामेटरी सेंटेन्स. एक्सक्लामेटरी सेंटेन्समध्ये काय, व्हाट आणि हाऊने प्रश्न बनतात. व्हाट आणि हाऊने प्रश्न बनतात. आश्चर्य होत असेल, एका ठिकाणी दुःखद प्रसंग घडला असेल तर त्यावेळेस जर आपण जे आपल्या तोंडातून वाक्य निघतात तर त्यावेळेस एक्सक्लामेटरी सेंटेन्स हे आपण बोलत असतो. आणि एक्सक्लामेटरी सेंटेन्सच्या शेवटी काय असतात, एक्सक्लेमेशन मार्क असतात. बघा इथे एक्सक्लेमेशन मार्क दिले. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सच्या शेवटी काय दिलेले आहेत, क्वेश्चन मार्क दिलेले आहेत, बरोबर आहे. आणि त्यानंतर ऑप्टेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय, आपण जर एखाद्याला आशीर्वाद देतो किंवा श्राप देतो तर तशा प्रकारचे जे वाक्य असतात तर ते सर्व कोणते असतात, ऑप्टेटिव्ह सेंटेन्स असतात, इच्छादर्शक वाक्य असतात. आलं लक्षात. तर हा व्हिडिओ व्यवस्थितपणे बघा, याला समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि याच्यावर जास्तीत जास्त सराव करा. आता तुम्ही म्हणशाल की सर हे समजलं नाही, तर हे तुम्हाला आता व्यवस्थितपणे केव्हा समजेल, ज्यावेळेस तुम्ही टेन्स शिकणार. आता पुढचा व्हिडिओ आपण टेन्सची सुरुवात करत आहोत. पुढचा व्हिडिओ आपण पहिल्यामध्ये काय करू, पुढच्या व्हिडिओला टेन्सचं पूर्ण इंट्रोडक्शन देऊ आणि नंतर त्याच्या पुढच्यापासून एक एक टेन्सवर आपण एक एक व्हिडिओ बनवणार आहोत, बरोबर आहे. तर पुढच्या व्हिडिओपासून आपण टेन्स सुरू करणार आहोत. तरी त्याचा आधी हा व्हिडिओ व्यवस्थित बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की आपण कोणत्या प्रकारचे वाक्य शिकलो. 5 प्रकारचे वाक्य आहेत, ॲडजेक्टिव्ह सेंटेन्स, इम्परेटिव्ह सेंटेन्स, त्यानंतर इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, एक्सक्लामेटरी सेंटेन्स आणि त्याच्यामध्ये एक येतं ऑप्टेटिव्ह सेंटेन्स. तर हे जे प्रकार आहेत ते लक्षात राहू द्या, बरोबर. आणि याच्यावर जास्तीत जास्त सराव करण्याचा प्रयत्न करा. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये टेन्स घेऊन येणार आहोत. तर त्या टेन्समध्ये आपण टेन्सचं बेसिक इंट्रोडक्शन करू. तोपर्यंत आपल्याला याची तयारी करावी लागेल. समजलं. खूप खूप धन्यवाद.